पुण्यातील गुंड गजा मारण्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एका तरुणाला मारहाण करणं गजा मारणेला भोवलेलं आहे आणि त्यामुळे गजा मारणेसह त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई झालेली आहे। मारहाणी प्रकरणी मारणेला पुणे न्यायालयानं आता कोठडी सुनावली, त्यामुळे आता गजा मारणेला जेलची हवा खावी लागतेय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी 7 आरोपींपैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली। यापैकी 3 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं। 3 आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अनिकेत भोईर, किरण माळी आणि अनुज पाटील अशी त्यांची नावं आहेत। एक जण अल्पवयीन आहे। अनिकेत भोईर हा मुख्य आरोपी आहे। छेड काढणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री असून त्यांच्या मुलीचीच छेड काढण्यात आली होती आणि या प्रकरणी 5 मार्चपर्यंत या आरोपींना कोठडी सुनावण्यात आली आहे। राज्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी असुरक्षित आहे। रोज लाडक्या बहिणींचा विनयभंग होतोय असा आरोप करत लाडक्या बहिणींना आधी सुरक्षा द्या अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचाच विनयभंग झाला आणि गृहमंत्री कोण तर स्वतः आमचे देवेंद्रजी फडणवीस। राजकारणातून त्यांना वेळच मिळत नाही पोलीस खातं पाहायला, लॉ अँड ऑर्डर पाहायला, जनतेचे प्रश्न पाहायला। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आतापर्यंत अटक व्हायला हवी होती असं खासदार शाहू महाराज छत्रपतींनी म्हटलेलं आहे। कोरटकरचं वक्तव्य हे निषेधार्ह असल्याचंही शाहू महाराज छत्रपतींनी म्हटलेलं आहे। त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं, पण झालेलं नाहीत वाटतं अरेस्ट। आज ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तिथं बातमी आहे। तिथं निश्चितच त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। 6 तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथं येणार आहेत कोल्हापुरात, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलंय। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मोबाईल, सिम कार्ड सायबर पोलिसांकडे जमा करण्यात आलेला आहे। कोर्टाच्या आदेशानुसार कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर यांनी हा मोबाईल जो आहे तो नागपूर सायबर पोलिसांमध्ये जमा केला। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याशी संभाषण याच मोबाईलमधून झालं होतं। अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल गरळ ओकणारी जी एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, त्या प्रवृत्तीला चाप लावण्याकरता मग तो राहुल सोलापूरकर असो किंवा काल बरळलेला प्रशांत कोरटकर असो, यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं। इंद्रजित सावंतांना धमकी दिल्यानंतर काल कोरटकरनी एक व्हिडिओ ट्विट करताना दिलगिरी व्यक्त न करता, माफी न मागता, एखादा चोर डल्ला टाकल्यानंतर जसं स्वतःला उजागर समजतो तशा प्रकारचं जे वर्तन केलं ते खपून घेतलं जाणार नाही। उन्हाळा सुरू झालेला आहे, शीतपेय अनेक जण पित आहेत, मात्र तुम्ही जर शीतपेय पित असाल तर मात्र तुमचा जीव धोक्यात आहे, कारण शीतपेयामध्ये चक्क काचा आणि कचरा आहे। कारण एका शीतपेयाच्या कंपनीत धाड टाकल्यानंतर काचा आणि कचरा आढळून आलाय। अंबरनाथमध्ये शीतपेयाच्या कारखान्यात मनसेनं मग धाड टाकली आणि त्यावेळेस बाटलीमध्ये काचा आणि कचरा आढळून आला। यानंतर अन्न औषध प्रशासनाकडे शीतपेयांचे नमुने पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही जर शीतपेय पित असाल तर मात्र सावधगिरी बाळगा। आज आमचे बदलापूरचे पदाधिकारी किरण भगत हे रिक्षा चालवतात। एका हातगाडीवर उभ्या असला त्यांनी ड्रिंक्स विकत घेतलं, त्या ड्रिंक्समध्ये काच आढळली। त्यांनी अजून 2 बाटल्या घेतल्या असतात, त्यांना त्यात घाण आढळली। अंबरनाथ नगरपालिकेचे बेघर निवारा केंद्र आहे त्याच्या समोर असल्या कारणाने आम्ही तिथे नगर अधिकाऱ्यांना बोलून त्याची पाहणी केली असता अशा खराब बाटल्या तिथे आहेत। आणि आरोग्य डिपार्टमेंटला आमची एक विनंती आहे का ही लहान पोरं पिऊन त्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे, तर अशा फॅक्टऱ्या शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करायची अशी मनसेतर्फे आम्ही मागणी करत आहोत।
उन्हाचा तडाखा वाढत असताना तब्येतीच्या अनेक तक्रारीही आता डोकं वर काढतायत. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काळजी घ्यायला हवी असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला आहे. उष्माघाताची लक्षणं काय आहेत, ती कशी ओळखायची आणि या वाढत्या उन्हात स्वतःची काळजी कशी घ्याल जाणून घेऊयात. प्रौढांसाठी स्नायूंचं आखडणं, चिंता वाटणं, चक्कर येणं ही उष्माघाताची लक्षणं आहेत. यासोबतच मळमळणं, उलटीचा भास होणं ही देखील उष्माघाताची लक्षणं आहेत. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. लहान मुलांना देखील जेवायला इच्छा नसते, चिडचिड होते, लघवीचं प्रमाण लहान मुलांचं कमी होतं उष्माघातामुळे. डोळे कोरडे पडतात आणि रक्तस्राव कुठूनही होतो. तर लहान मुलांना तोंडाच्या जवळील त्वचा जी आहे ती कोरडी पडते. वळूया पुढील बातमीकडे. इंडियाज गॉट लेटंट या शोमध्ये वादग्रस्त विधान करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलेला आहे. त्याला पुन्हा शो सुरू करण्यासाठी कोर्टानं परवानगी दिली. मात्र कोर्टानं शो सुरू करण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे रणवीर अलाहाबादियाला अटींसह हा शो सुरू करावा लागणार आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान प्रसिद्ध झालेल्या IIT बाबा अभय सिंग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. IIT बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंगला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या बाबानं सोशल मीडियावर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती आणि यानंतर पोलिसांनी जयपूरच्या क्लासिक हॉटेलमधून IIT बाबाला ताब्यात घेतलंय. गांजाच्या नशेत आत्महत्येबाबत बोलल्याचं IIT बाबानं पोलिसांना सांगितलंय आणि या कारवाई दरम्यान पोलीस पथकानं त्याच्याकडून गांजा देखील जप्त केलेला आहे. पोलिसांनी IIT बाबाच्या विरोधात NDPS या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. इसका ना एक प्रेस कॉन्फ्रेंस कर लगा देंगे ना, आपको पूरा बता देंगे ना. लेकिन बाबा एजेंसी है मैडम, एजेंसी है आप. इसका ना एक प्रेस कॉन्फ्रेंस कर लगा देंगे ना, आपको पूरा बता देंगे ना. लेकिन बाबा यानंतर बातमी बीडमधून. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपलं उपोषण स्थगित केलं. अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी उपोषण तुर्तास स्थगित केलेलं आहे. महादेव मुंडेंची हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची त्यांची मागणी होती. महादेव मुंडे यांची 31 ऑक्टोबर 2023 रोजी परळीमध्ये भर चौकात हत्या झाली. मात्र त्यांचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत. याबाबत तिडके यांनी आरोपीच्या शोधाबाबत आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे. शेवटचाच असणार, त्यानंतर मी कालावधी देणार नाही. शेवटचा कालावधी असणार त्यांना ही 1 महिन्याचा. हा, त्यांना सांगितलंच आहे ना, 1 महिन्याच्या अगोदर जर आरोपी अटक केले तर ठीकच आहे, नाहीतर मग अजून आंदोलन होतील, अजून उपोषण होतील. पण न्याय जोपर्यंत मिळत नाही तोवर मी लढतच राहणार. विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यात 10 मार्च पासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढते आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली. सोलापूर जिल्ह्यात शाळा सकाळी सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. आता राज्यात देखील त्याची अंमलबजावणी होणार का, याकडे लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पवारांची राष्ट्रवादी महायुती सरकार विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आमदार रोहित पवार यांनी दलालीची दलदल या पुस्तिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे बाहेर काढले होते. तर वळूया पुढील बातमीकडे. शनी शिंगणापूरमध्ये शनीमूर्तीला ब्रँडेड तेल अर्पण करावं असा फतवा काढण्यात आला असला तरी ब्रँडेड तेल वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. तब्बल 5 तेल कंपन्यांचं तेल विक्रीसाठी गावामध्ये रात्रीतून अवतरलं. बाटलीवर असलेले स्टिकर नियमाला धरून असले तरी देवस्थान ट्रस्टला संशय आहे. त्यामुळे संशयास्पद तेलाचे नमुने आज अन्न आणि औषध विभागाकडे पाठवण्यात आलेले आहेत. तर विठुरायाच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी. आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार आहे. टोकन दर्शन सुरू झालं तरी दर्शन रांग आणि ऑनलाईन दर्शन रांगही सुरू राहील अशी माहिती देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिलेली आहे. दर्शनच्या विषयी संपूर्ण आज इथं मंदिरे समितीला डेमो दाखवलेला आहे. त्याचे संपूर्ण सॉफ्टवेअर वगैरे तयार आहेत. टोकन दर्शन हे
आषाढी वारीच्या आधी आम्ही डेमोच्या दृष्टिकोनातून आम्ही चालू करून सामान्य म्हणजे भक्तांची लाईन चालू राहणार आहे. ज्या लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे त्यांची सुद्धा लाईन चालू राहणारी आहे आणि जे टोकन दर्शनच्या तिथे जाऊन बुकिंग करणार आहेत त्यांची सुद्धा लाईन चालू ठेवणार आहे. काँग्रेस प्रवक्ता शमा मोहम्मद यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर टीका केली. रोहित शर्माच्या वजनावर टीका केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शमा मोहम्मद यांनी केलेल्या टिप्पणीवर उत्तर दिलेलं आहे. शमा मोहम्मद यांनी नेमकं ट्विट काय केलं होतं ते आपण बघतोय. रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे, त्याला वजन कमी करणं आवश्यक आहे. रोहित भारताचा आतापर्यंतचा सर्वात कमी प्रभावशाली कर्णधार आहे. भारताचा कर्णधार होण्याचे भाग्य रोहितला लाभले, पण इतके जागतिक दर्जाचं रोहितमध्ये काय आहे असं शमा मोहम्मद यांनी ट्विट केलं होतं. तर यानंतर ठाकरे गटाच्या चतुर्वेदींनी क्रिकेटची चाहती नसली तरी मर्यादित माहितीनुसार मी असं म्हणू शकते की रोहित शर्मानं कमी किंवा जास्त वजन असताना देखील भारतीय संघाला खूप उंचीवर नेलेलं आहे. त्याचं काम आणि त्याची बांधिलकी महत्त्वाची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभेच्छा देत प्रियंका चतुर्वेदींनी शमा मोहम्मद यांना टोला हाणला आहे. दरम्यान या वादानंतर शमा मोहम्मद यांनी देखील सारवासारव केली आहे. मैं किसी को अपमान करने के लिए ट्वीट नहीं किया था. उस ट्वीट में मैंने क्या कहा, मैंने कहा कि एक स्पोर्ट्स पर्सन के नाते वो थोड़ा ओवरवेट है. स्पोर्ट्स पर्सन के नाते तो वो बॉडी शेविंग नहीं है. और मैंने कहा कि वो एक अनइम्प्रेसिव कैप्टन है क्योंकि मैंने उसको कंपेयर किया था राहुल द्रविड़ से, सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली और महेंद्र सिंह धोनी, कपिल देव. और उसमें तो मुझे अच्छा नहीं लगा, लेकिन मैं नहीं समझ पा रही क्योंकि हमला क्यों कर रही हो ये भक्त लोग. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी टेम्पो अडकला होता. स्थानिक ग्रामस्थांकडून पिकअप टेम्पो काढण्याचे प्रयत्न झाले. समुद्राला आलेलं उधाण आणि उसळणाऱ्या लाटांमुळे स्थानिकांचे टेम्पो काढायला अडचणी देखील आल्या होत्या. जुन्या मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी चालकानं टेम्पो समुद्रामध्ये नेला होता. तब्बल 5 तासांनंतर हा टेम्पो अखेर बाहेर काढण्यात यश आलंय. या टेम्पोसाठी चक्क रेस्क्यू ऑपरेशन इथं राबवण्यात आलं होतं. आणि आता बातमी बैलांवर केलेल्या अमानुष अत्याचाराची आहे. बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलाला पळवण्यासाठी चक्क बॅटरीचा शॉक दिला जातोय. आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी इथं जय हनुमान यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेस बैलांना पळवण्यासाठी शॉक देण्यात आला. मात्र यानंतर यात्रा कमिटीनं बैलाच्या जीवाशी खेळणाऱ्या बैलगाडा मालकाला खडे बोल सुनावत बंदी घालण्याचा इशारा दिलाय. सध्या जत्रा यात्रांचा उत्सव सुरू आहे आणि या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार रंगतोय. बक्षीसही जोरदार असल्यामुळे बैलगाडा शर्यत पहिल्या नंबरमध्ये यायला आता बैलगाडा मालकांच्या बैलांच्या जीवाशी सर्रास खेळ सुरू आहे. गाडा मालक आणि ही यात्रा आज आपल्याला पाहायला मिळाली. काठ्यात साबू, करंट, आवाच्या सवा इंजेक्शन मारतात लोक, असं निदर्शनास आलं. याचा सबळ पुरावा हातात आला नाही. एका गाड्याचा सबळ पुरावा हातात आलाय. त्या गाडे मालकाला आंबेगाव तालुक्याच्या वतीनं टोकन, बाबाजी शेठ आंबेगाव, त्याला टोकन द्यायचा नाही. राज्यातील बहुतांश शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली, तरी मात्र दुचाकी चालक हेल्मेट वापरायला टाळाटाळ करताना दिसतात. तुम्ही देखील हेल्मेट वापरायला टाळाटाळ करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मावळमध्ये हेल्मेटमुळे एका दुचाकी चालकाचा जीव थोडक्यात बचावलाय. माळवाडी ते देहुगाव रस्त्यावर भरधाव दुचाकीनं रस्त्यावरून वळणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली. सुदैवानं चालकाने हेल्मेट घातलं असल्यामुळे दुचाकी चालक थोडक्यात बचावला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मनालीमध्ये सध्या जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. या हिमवृष्टीत अनेक पर्यटक सध्या मौज मजा करतायत. मनालीतील मॉल रोडवर पर्यटकांनी गर्दीही केलेली आहे. मनालीमध्ये सध्या बर्फाचा पाऊस पडत असल्याचं दिसतं. मनालीतली ही बर्फवृष्टी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरती आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक या बर्फात मस्ती करतानाही दिसू लागले आहेत. मनालीमध्ये तुम्ही बर्फाचा पाऊस पाहिला.
परंतु तुम्ही कधी पैशांचा पाऊस पाहिलाय का? एका रस्त्यावर चक्क पैशांच्या नोटा लोक गोळा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मात्र खरंच पैशांचा पाऊस पडला होता का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. रस्त्यावर पडत असलेले पैसे गोळा करण्यासाठी सुरू असलेली ही धावाधाव. आपल्याला जास्त पैसे मिळावेत म्हणून बघा कशी झुंबड उडाली आहे. 200च्या नोटांचा पाऊस. नोटा गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? नोटांचा पाऊस पडला तर त्या गोळा करायला कुणाला आवडणार नाही. पैसे हे सगळ्यांनाच हवेसे असतात. म्हणूनच पैसे पडताना दिसले आणि पैसे गोळा करायला गर्दी जमा झाली. बघा कसे हे लोक पैसे गोळा करण्यासाठी धावाधाव करतायत. मात्र हे पैसे कुठून पडतायत? हा पैशांचा पाऊस असल्याचा दावा करण्यात आलाय. फक्त पैसे खाली पडत असतानाचाच व्हिडिओ व्हायरल करून हा दावा केल्यामुळं अनेकांना प्रश्न पडलाय की खरंच पैशांचा पाऊस पडतो का? पैशांचा पाऊस पडत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग हे पैसे कुठून आले? हा व्हिडिओ कुठला आहे? हे पैसे खरे आहेत की खोटे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. पैशांचा पाऊस पडतो ही अंधश्रद्धा आहे. नोटा उडवणारा हा युट्यूबर उत्तर प्रदेशातला आहे. वाढदिवस असल्यानं ब्रिजवरून त्यानं नोटा उडवल्या. 200च्या नोटा जमा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. युट्यूबर असल्यानं या तरुणानं लाईक्स आणि व्ह्यूज वाढावेत म्हणून त्यानं हा प्रकार केल्याचं बोललं जातंय. आधी त्यानं बर्थडेचा केक कापला आणि त्यानंतर उड्डाण पुलावर चढून 200 रुपयांच्या नोटा उडवल्या. त्यामुळे आमच्या पडताळणीत पैशांचा पाऊस पडत असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.